या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. अक्कलकोट रोड MIDC तील दुर्दैवी अपघात, 25 फूट उंचीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. अक्कलकोट रोड MIDC परिसरातील एका कारखान्यात काम करत असताना सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून खाली कोसळल्यानं गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट रोड MIDC तील प्रिसिजन कंपनीच्या शेजारी असलेल्या लेक एक्झिम या कारखान्यात फिटर बनून कार्यरत असलेले प्रवीण हनुमंतू अजनाळकर वय 32 यांना मंगळवारी दुपारी सुमारे 4 ते 4:15 वाजण्याच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये सूर्यप्रकाश कारखान्यात येण्यासाठी पांढरा पत्रा लावलेला होता. या पत्र्याची करण्यासाठी प्रवीण याला सांगण्यात आलं. हे दुरुस्तीचं काम करण्यास सांगण्यात आल्यानंतर त्याला पत्र्याच्या शेडवर कोणतेच आधार हाताला मिळाला नाही. खाली पडल्यानंतरही जमिनीवर कोणतीही गादी सदृश वस्तू नव्हती. अशा प्रकारचं कोणतेही संबंधित ठिकाणी पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला. काम सुरू असताना जुनाट व जीर्ण झालेला पत्र्याचा शेड अचानक कोसळला आणि त्यावर उभे असलेले प्रवीण अजनाळकर सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून थेट खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीनं उपचारासाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल केलं. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. प्रवीण अजनाळकर यांचा 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व 3 आणि 1 वर्षाची 2 लहान मुलाचा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्यानं अजनाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती महापौर विनायक कोंडल यांना मिळाल्यानंतर त्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन निधी अथवा उपलब्ध शासकीय योजनांमधून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली. मृत प्रवीण अजनाळकर हे आशानगर बसवेश्वर चौक परिसरातील रहिवासी असून हा भाग महापौर विनायक कोंडल यांच्या प्रभागात येतो. अपघातानंतर परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी मदत व पाठपुराव्यासाठी महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. मात्र तातडीनं संपर्क होऊ न शकल्यानं काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची दखल घेत महापौरांनी संबंधित कुटुंबाला शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे अजनाळकर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलंय. शासनानं संबंधित कंपनीनेही कुटुंबाला योग्य आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. या अपघातात जबाबदार असलेल्या घटकांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरते. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष. या घटनेनंतर MIDC परिसरातील कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचं पालन कितपत केलं जातं याबाबत प्रश्न उपस्थित होतात. उंचावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा पट्टे, हेल्मेट, सेफ्टी नेट आणि अन्य आवश्यक साधनांची उपलब्धता असणं बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही MIDC परिसरातील एक रेडीमेड वस्त्र निर्मिती कारखान्यात पाण्याचा हौद साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे औद्योगिक सुरक्षेबाबत प्रशासनानं अधिक कठोर भूमिका घेण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जाते. पोलीस तपास सुरू. या प्रकरणाची नोंद MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताची नेमकी कारणं, सुरक्षा नियमांचं पालन झालं होतं का, संबंधितांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवता येईल का, याचा तपास पोलीस करतात. माझं नाव ओंकार अंजनाळकर आहे आणि मृत झालेल्या व्यक्तीचा प्रवीण हनुमंत अंजनाळकर आहे आणि तो लेक एक्झिम ह्या कारखान्यामध्ये काम करत होता. काल साधारण 3 वाजता जेवण करून 4 वाजता कामावर गेला आणि 4:30 वाजता तिथले त्यांचा सुपरवायझर का मॅनेजर आहे कोणतरी सिद्धू म्हणून, त्यांनी फोन केल्यानंतर म्हणतो ते पडले वरून पत्र्यावरून 18 ते 22 फुटावरनं खाली पडल्या डोक्यावरती आणि त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे, मार्कंडे हॉस्पिटलला. तिथे ये म्हणतो आहे. आम्ही घरचे सगळे फॅमिली सगळेजण जाऊच तर डायरेक्ट मृत असं घोषित केले होते. मग यात संभ्रम हे आहे की त्याच्यासोबत वर कोण होते, प्लस त्याला वर जायचं काम नव्हता. ते त्याचं कामच नाही, तो मेंटेनन्स आहे म्हणलं खाली असायला पाहिजे फिटरचं काम. वर कशामुळे गेला ह्याचा आम्हाला संभ्रम आहे. प्लस त्याला सेफ्टी गार्ड वगैरे नव्हते, त्याला सेफ्टीचं पर्पज काहीच नव्हतं. एवढ्या वर उंचीवर काम करत असताना तुम्हाला सेफ्टी गार्ड नाही, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी कसं चालते. हे 22 फुटावरनं पडलाय. हां, पत्र्याचा होता. पत्रे अजून तेवढे क्वालिटीचे नव्हते, सगळे कुचके होते. कुचक्या पत्र्यावरून पडलाय. कंपनीचे नाव काय? लेक एक्झिम.
कुठं आलंय कंपनी? एमआयडीसी प्रिसिजन निलमनगर. आता तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की ही सगळी व्यवस्थित चौकशी व्हायला पाहिजे. व्यवस्थित चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचं फ्युचर, त्याला 2 लेकरं आहेत छोटे छोटे, आत्ता 3 वर्षाचे. त्याचं फ्युचर कसं आहे, ते बायकोचं फ्युचर कसं आहे, या सगळ्याच्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. माहितीचं नाव काय? प्रवीण हनुमंत आंधळाकर. पुलिंग आजनाळकर आहे. मृत झालेला माझा भाऊ आहे. मृताचं नाव आहे प्रवीण हनुमंत आजनाळकर. राहणार त्यांनी आशानगरमध्ये. कामाला कुठे जातो? कामाला तिथं निलमनगरच्या प्रिसिजनच्या समोर लेक एक्झिम म्हणून PP असं नाव आहे. मिनिमम 10 ते 12 वर्ष झालं त्याने तिथं काम करतोय. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, मिनिमम 10 ते 12 वर्ष काम करतोय. काही सेफ्टी नसताना त्याला विनाकारण तिथं वर पाठवणं गरजेचं नव्हता, तरी त्याला पाठवलं गेलेलं आहे. मग ते सेफ्टी नसताना त्यांनी पत्रे कुजलेले होते, तिथून खाली. मॅनेजर वगैरे मालक वगैरे काय म्हणले? मॅनेजर एवढंच होते, मालक वगैरे आलेले नाहीत अजून. मॅनेजर काय म्हणले? मॅनेजर म्हणतात की काय असेल ते बघू वगैरे असं आहे. म्हणजे आम्हाला ते काय नाही आहे, फक्त ते लेकरं बाळ आहेत ना 2, आणि 3 वर्ष झालं, आता 3-4 वर्ष झालं लग्न होऊन. एवढंच की त्यांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, हेच आमची इच्छा आहे. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.